श्री गुरुचरित्र प्रतापानंत गोगावले लिखित अध्याय 50. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. पूर्वजन्मीचा रजक जन्मला म्लेच्छ जातीत राज्य करीतो वैदूर नगरीत अपार धनपुत्र पौत्रीसह नांदत दानधर्म करीत होता पूर्वजन्मीच्या संस्कारी सर्व याती एकधरी जे मंदिरे भूमीवरी न दे त्रास कोणासही त्याचे पुरोहित बदली राजाला शिकविती हिंदू देव का पूजिती असूनी आपण म्लेच्छ राजा वदे पुरोहितासी कैसे निरोपिता आम्हासी अनुरेणुकाष्ठेसी देव सर्वत्र अससी अनेक गायी असती परी दूध असे एकची रीती असे सुवर्ण एकची पद्धती परी अलंकार अनेक देह भिन्न असती तैसेची परमात्मा असे एकची नाना परी जाती तैशाची परी सर्वासी हरी एकची ऐसे राजा पुरोहितांसी सांगतसे समजुतीसी पुढे त्याच्या मांडीसी येऊनी फोड देई पीडा नाना वैद्य येती फोडासी लेप लाविती परी न होई शांती वेदना खूप होई राजा बोलावी द्विजांसी पुसे काय यासी उपायासी ते वदती पापे पूर्वजन्मासी होऊनी व्याधी पीडितीसी द्विज देती आश्वासनासी भजावे सत्पुरुषासी जाऊनी शरणासी फोड जाईल निघोनी द्विज सांगती पाप विनाशी उत्तम स्थान राजा त्वरे तेथे येऊन स्थान एकांत पाहून स्नान करीत असे तव तेथे राजा पाही यतीसी करी साष्टांग नमनासी दावी स्फोटकासी वदे काय करू आता यती सांगे पूर्वीच्या आख्यानासी जन्मोनी एक विप्र उदरासी रमुनी पिंगला वेशेसी वर्ततसे तो तेथे वृषभ नामी योगी आला दोघे करीती त्यास साष्टांग नमन आला भक्तिभाव दाटूनी आला घेऊनी जाती गृही करुणी षोडशोपचारी पूजेसी नाना पुष्पे समर्पिती योगी आसी करविता त्यास भोजनासी सेवा करीतसे अहोरात्र गेले तारुण्य शरीरासी आले वार्धक्यासी दोघे पावले पंचत्वासी मरण त्यासी आले पूर्वजन्मी केल्या पुण्यायसी येई राजकुळी जन्मासी वज्र बहु वनिता उदरासी नामती येचे सुमती देखुनी सवतीसी क्रोध येई मानसी ती जन रुचलेसी द्वेष करी मनी सर्प गरळ आणोनी सवतीसी देवनी परीन येई मरणी पुत्रा प्रसवली ती माता बालक दोघा प्रति फोड येऊनी वाहती दिवस रात्र ती आक्रंदती परी काही केल्या बरे न होत असे राजाने काय केले महा अरण्य दुर्ग भवनी टाकले तिथे बाळासीकडे वर घेतले वनी ती रडू लागली राजपत्नी हिंडता वनात देखिले गुरे असे चरित गुराख्यासी ती असे विचारत गुराखी असे मार्ग दाखवित गेली त्या ग्रामात पद्माकर राजा असे राज्य करीत पुसे तिसी वृत्तांत तिसी नित्य असे रक्षित व्रण वाढले पुत्रासी आले मरण कुमारासी करी बहु दुःखासी पुत्र शोक असे वनी देव योगे ऋषभ योगी आला स्मरुनी पूर्वजन्मीच्या उपकाराला योगी तिसी वधू लागला कवन मेला जन्मला धरतीसी राजकन्या वदे काय करू मी वाचोनी योगी या चरण धरोनी ऐसे अवस्था तिची देखोनी कृपा वजे त्याच्या मनी वृषभाने विभूती घेतली प्रेतासी लावली मुखी घातली बाळ बसे उठोनी मातेचे व्रणही गेले माता पुत्र योग्यासी दंडवत घाले वृषभ तेथी निघाले ऐस एक राजा सत्पुरुषाचे महिमान सेवा सत्पुरुषाची करिता तुझाही फोड जाईल त्वरिता यती वचन ऐसे ऐकता राजा विनवी कोठे भेटे सत्पुरुष सांगतसे मुनी वचन भीमा तिरी गान गाभुवन तेथे असे नृसिंह भान घेता दर्शन होशील बरे श्री गुरुसी देखता दुरून पालखीतुनी ते उतरून पायी चालत येईन नमन करीतसे वदती श्री गुरु त्यासी रजका तू कोठे वससी बहुत दिवसांवरी भेटसी होऊनी अमुचा दास का विसरसी ऐसे ऐकोनी त्याला झाला आठवणी पूर्वजन्म स्मरोनी करीतसे दंडवत राजावते गुरुसी का घातले मज अंधकारासी विसरलो तव चरणासी झालो मी दिवांग राजावते गुरुसी थकलो स्फोटक व्यथसी गुरु हसून वदती दावी स्फोटकासी पाहे राजा स्फोटकासी नसे स्फोटक मांडीसी आश्चर्य होतसे तयासी गुरुचरणी ठेवी तसे माथा राजावदे गोहत्या न करी पहावी माझी नगरी पुत्र पौत्र पहावी विनवी नानापरी मग मी राहीन तुझे सेवेत राजा पादुका करी घेऊनी येतसे पायी चालूनी गुरुचे बैसवी यानी वदे लेकी मी राजापरी असे तुझा भक्त श्री गुरु म्लेच्छांसी वदती झाला आनंद अति नगरी समस्त उल्हास करीती आनंद न सामावे गगनी
पुढे पाप विनाशी तीर्था येऊनी मग घे दर्शन ऐसे रायासी वधून श्री गुरु झाले अदृश्य श्री गुरु गुप्त झाले वैदुरपुरी गेले सायं देव सूत नागनाथ आले नेई आपुल्या घरा बैसवो निया पालखीत नवरत्ने ओवाळीता आनंदी आनंद गगनात सर्व आरत्या घेऊन येती ऐसा हा राजा असता महाराष्ट्र धर्मी होता वर्तता द्वेष आला आपला तत्वता न करीत असे श्री गुरुवदती राजासी संतुष्ट झाला न मानसी राजा विनवी गुरुसी द्यावी आता चरणसेवा ऐकता श्री गुरुवदती भेटावे आता श्री शैल्य पर्वती पुत्र तुझे राज्य करीती यावे मम भेटीसी सिद्धवदे नामधारकासी दिनीनिशी या गुरुचरित्रासी करावे वचनासी सकल कामना पूर्ण होतील. इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले विरचिते सार्थसारे श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शम ऐश्वर्यावलोकनम नाम पंचशतमोध्याय ओवी संख्या 914. श्री दत्त जय दत्त जय जय दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार, मी अश्विनी निशान गोटे. प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पारायण किंवा पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की असे बरेचसे स्वामी भक्त आणि गुरुभक्त आहेत ज्यांच्याजवळ पोथी वेगवेगळ्या कारणामुळे अवेलेबल नाही. काही परदेशात राहतात, काही ऐकायची इच्छा आहे पण ते वाचू शकत नाही किंवा इतरही काही कारण असू शकतात. तेव्हा अशा भक्तांसाठी छोटीशी सेवा म्हणून करण्यात येणारी असलेली ही छोटीशी मदत आहे. त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी, क्षमस्व. ज्यांना स्वतःला पोथी वाचायची इच्छा आहे तशा भक्तांसाठी मात्र या व्हिडिओमध्ये गेलेल्या ठिकाणचे जे मी फोटोज ठेवलेले आहेत तिथे तुम्ही पॉज घेऊन स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता. नियमावली पण ते पण फोटो ह्याच्यामध्ये, त्यानुसार तुम्ही ते नियम देखील पाहू शकता. आणि ज्या भक्तांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत त्या भक्तांना इतरही जर अध्याय जाणून घ्यायचे असतील किंवा स्वामी चरित्र सारामृत ही देखील पोथी माझ्याकडे श्री स्वामी चरित्र पोथी वाचन या प्लेलिस्टमध्ये ह्या सगळ्या पोथीज तिथे अवेलेबल आहे. स्वामी समर्थ महात्म्य देखील अवेलेबल आहे जे प्रतापानंत गोगावले यांनी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या अध्यायामध्ये भेटूयात. तुम्हाला अध्याय ऐकायचा असेल तर तुम्ही परत पुढच्या गुरुवारी चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका. आणि जर याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सतत मिळत राहावे असे वाटत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तरी हरकत नाही, ही फक्त आणि फक्त स्वामी सेवा आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या गुरुवारी तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा जेणेकरून पुढचा अध्याय तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे काही चुकलं असल्यास वाचताना तर माफी असावी, क्षमस्व. भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री दत्त जय दत्त जय जय दत्त.